नवी मुंबईतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला। संजीव नाईकांना उमेदवारी का दिली नाही असा सवाल विचारत अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय। तर दुसरीकडे गणेश नाईकांच्या कार्यालयामध्ये सुरू असलेल्या बैठकीतून नरेश म्हस्केंना निघून जावं लागलं। नवी मुंबईमध्ये नरेश म्हस्केंना रोषाला सामोरे जावं लागलंय। तिकडे मीरा भाईंदर मधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले। नवी मुंबईमध्ये माननीय गणेश नाईक साहेब यांना भेटण्याकरता प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत नाईक साहेबांचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो होतो। नाईक साहेबांना भेटलो, संदीप नाईक यांना भेटलो, सागर नाईक यांना भेटलो। कार्यकर्त्यांची कुठल्याही पद्धतीची भेटीगाठी काही माझ्या झालेली नाही आहे। मी त्यांना भेटलो, त्यांना बुके दिला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आलो। दरम्यान नवी मुंबईच्या पाठोपाठ मीरा भाईंदर मधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले। नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे पदाधिकारी नाराज झालेले आहेत। त्यामुळे नवी मुंबई पाठोपाठ आता मीरा भाईंदर मधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिलेले आहेत। नरेश म्हस्के यांना ठाण्यातून महायुतीने उमेदवारी दिल्यानंतर आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं चित्र आहे। मला विजनवाला उमेदवार पाहिजे होता, त्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देतो व आमचे पालक श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच नम्र विनंती करत आहे या माध्यमातून की त्यांना उमेदवारी द्या। अजूनही वेळ गेलेली नाही आणि मोदीजींचा 400 पारचा नारा पूर्ण करण्यात आम्ही सुद्धा सहकार्य करू। भारतीय जनता पार्टीला ही सीट न मिळाल्यामुळे आम्ही नाराज झालेलो आहे। तसंच संजीव गणेश नाईक यांनी सुद्धा खूप मेहनत या मतदारसंघात घेतलेली आहे आणि अशाच चांगल्या उमेदवाराला सीट न दिल्यामुळे आम्ही नाराज झालो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महासचिव पदाचा मी राजीनामा किशोर शर्मा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। दरम्यान सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात। जो उमेदवार असेल त्यासाठी एकत्र काम करू असं संदीप नाईक यांनी स्पष्ट केलं। भाजप पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावं, म्हस्केंसाठी आम्ही काम करू असं संदीप नाईकांनी म्हटलं। आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात। त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवाराला तिकीट मिळतं त्या ठिकाणी आनंद असतो, ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी दुःख असतंच। परंतु अशी जरी परिस्थिती असली तरी तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सर्वांनी एकदिलानं कामाला लागलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही काम कराल का हा प्रश्नच मूळतः चुकीचा आहे। संपूर्ण कार्यकर्त्यांनी काम करावं, एकदिलानं करावं।